नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। विवियाना मॉल इथे सध्या आपण आहोत। इस्कॉन मंदिर ठाणे यांच्या माध्यमातून भगवान विष्णू आणि भक्त प्रल्हाद यांची हृदयस्पर्शी कथा सांगणाऱ्या महाअवतार नरसिंह चित्रपटाच्या मोफत शोचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे आणि या सुंदर अशा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे सर हे उपस्थित राहिलेले आहेत आणि आपण बघू शकतो हा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी इस्कॉन टेम्पल ठाणे यांच्या टीमच्या माध्यमातून करण्यात येतोय आणि अगदी भक्तिमय हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। भगवान विष्णू आणि भक्त प्रल्हाद यांची हृदयस्पर्शी कथा सांगणारा महाअवतार नरसिंह चित्रपट जो आहे तो प्रदर्शित झालेला आहे आणि याच्या मोफत शोचं आयोजन इस्कॉन मंदिर ठाणे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि या सुंदर अशा सोहळ्यासाठी युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे हे देखील उपस्थित आहेत। एक मिनिट आहे। सुंदर अशा या कार्यक्रमाचं या शोचं चित्रपटाच्या शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे सर्व इस्कॉन टेम्पल येथील भक्तजन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो ही गर्दी झालेली आहे। इस्कॉन मंदिर ठाणे यांच्या माध्यमातून भगवान विष्णू आणि भक्त प्रल्हाद यांची हृदयस्पर्शी कथा सांगणाऱ्या महाअवतार नरसिंह चित्रपटाच्या मोफत शोचे आयोजन आज विवियाना मॉल येथे करण्यात आलेलं आहे आणि या सुंदर अशा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे हे उपस्थित राहिलेले आहेत। हे सर्व भक्तजन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन या शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे भक्तजन आपल्याला पाहायला मिळत आहेत। इस्कॉन मंदिर ठाणे यांच्या माध्यमातून या शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जगन्नाथ मंदिर ओवळा येथून हे सगळे आलेले आहेत। आपण भक्तजनांशी संवाद साधणार आहोत। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आज मोफत चित्रपटाच्या शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडतोय, कथा खूप सुंदर आहे, काय सांगाल एकंदरीत? तो हमारा एक ही जो शास्त्र से जो बोला है वही हमें बोलना है। सत्यम विधातुम निज भृत्य भाषितम। भगवान अपने भक्तों के शब्द को सत्य करने के लिए इस लीला में नरसिंह के रूप में आते हैं। तो भगवान ने वैसे भी भगवत गीता में कहा है कि अर्जुन सबको घोषणा कर दो, मेरे भक्तों का कभी नाश नहीं होगा। तो भगवान क्या करते हैं, भगवान भक्तों के द्वारा शब्द को बोलाते हैं और उस शब्द को भगवान सत्य करते हैं। जैसे प्रहलाद ने कहा कि भगवान स्तंभ में है, स्तंभम सभायाम निज भृत्य भाषितम। स्तंभम सभायाम, तो भगवान स्तंभ से कैसे प्रकट हुए हैं, न मनुष्य के रूप में, न नर के रूप, न पशु के रूप में। इस प्रकार से भगवान जब प्रकट होते हैं अपने भक्तों के शब्दों को सत्य करने के लिए, इसलिए भगवान का एक नाम है सत्यव्रत। ये जो हरिनाम संकीर्तन है, भगवान अपने भक्तों के पास एक बड़ा शस्त्र दिए हैं, वो है हरिनाम संकीर्तन। इस हरिनाम संकीर्तन से भक्त अगर कोई तकलीफ भी क्यों न हो, भक्त उसका मुकाबला कर सकता है। क्यों? उसके पास एक बड़ा शस्त्र है, वो है हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आज हमारे जगन्नाथ देवस्थानम से करीबन 100 भक्त इस मूवी को देखने के लिए आए हैं।
ये बहुत सुंदर मूवी है, पूरे शास्त्र से वैसे के वैसे ही लिया हुआ है, कुछ बनावट किया नहीं है। जैसे भागवतम में दिया है, जैसे नरसिंह पुराण में दिया है, वैसे ही शास्त्र से, पूरे शास्त्र से ये मूवी को लिया है। तो हम ये चाहते हैं कि सभी लोग ये मूवी देखें, और क्यों देखें, ताकि हमारा जो संस्कार है हमारे बच्चों में उसे डालें, और भगवान के प्रति पूरा अटूट श्रद्धा, अटूट विश्वास हो कि भगवान अपने भक्तों का कभी नाश नहीं करते हैं। हरे कृष्णा। बड़ी संख्या में आप आए हो, युवा सैनिक के नितिन नानगे सर भी यहाँ उपस्थित है, क्या बताओ? तो हम यही चाहते हैं कि हमारे जो युवा सर हैं वो सबको प्रेरणा, नितिन सर हैं जो सबको प्रेरणा दें कि आने वाले जो युवक हैं ये अच्छी तरह से भक्ति में जुड़े, क्योंकि भक्ति हमारा शक्ति है, भक्ति हमारा शस्त्र है, हमारी शक्ति है। और ये जो भारत भूमि है ये बहुत अद्भुत भूमि है। भारत भूमि ते हैला मनुष्य जन्म यार, ये मनुष्य जन्म अगर इस भारत भूमि ते मिल गया है तो सबको परोपकार करना है। वो परोपकार कौन करेगा? आज के आने वाली पीढ़ी ही हमारे नौजवान है, वही हमारे आने वाले भविष्य है। तो हम नितिन सर से कुछ निवेदन करेंगे कि सब युवकों को आप बताइए। सर, सुंदर अशा चित्रपटाच्या शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे, एकंदरीत काय? नाही, नक्कीच भगवान नृसिंह यांचा हा चित्रपट नुकतीच प्रदर्शित झालेला आहे आणि इस्कॉन टेम्पलच्या आमच्या नंदिनी मॅडम असतील आणि त्यांची सगळी टीम असेल यांच्यातर्फे हा स्पेशल स्क्रीनिंगचं आणि ह्या स्पेशल शोचं आयोजन विबियाना मॉलमध्ये करण्यात आलं होतं। कुठेतरी विष्णू आणि त्यांचा जो भक्त आहे, भक्त प्रल्हाद, ह्यांची कथा एक चांगल्या सोप्या शब्दांमध्ये लहान मुलांपर्यंत, आजच्या तरुणाईंपर्यंत पोहोचवण्यात यावी, हा एक सुंदर असा प्रयत्न त्यांचा होता। त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आणि तुमच्या माध्यमातून, ठाणे लाईव्हच्या माध्यमातून त्यांच्या प्रेक्षकांना आणि जे तरुण मुलं आहेत, जे आजकाल तुम्ही बघताय सैयारासारख्या मूवीसाठी जे कल देत आहेत, त्याच्याऐवजी अशा पिक्चरना सुद्धा त्यांनी प्रोत्साहन द्यावं असं मी यांना आवाहन करतो। सुंदर अशा या चित्रपटाच्या शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सुंदर अशा शोसाठी, या चित्रपटासाठी युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य नितिन नानगे हे देखील उपस्थित राहिलेले आहेत। त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आज या शोसाठी आमंत्रित केलं आहे। ठाणे शहरातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणेला फॉलो करा। नमस्कार।